मागील भागात आपण पाहिलं. कितीतरी वेळ ती आरशात स्वतःलाच पाहून हसत होती. तिनं अलगद तिच्या पोटावर हात ठेवला आणि खुदकन हसली. दक्षला ही न्यूज कशी सांगायची याचं प्लॅनिंग तिच्या डोक्यात सुरू झालं होतं. दक्ष, बी रेडी फॉर दिस धमाका, दीक्षा गालात हसत म्हणाली आणि खुशीत बाहेर निघून गेली. आता पुढे. दीक्षा खुशीत रूममध्ये फेऱ्या मारत होती. आता ही न्यूज दक्षला दिल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल हे तिला इमॅजिनच करता येत नव्हतं. पण एवढ्या सहजासहजी दक्षपर्यंत न्यूज पोचवेल ती दीक्षा कसली? तिच्या डोक्यात त्याला छळायचे 101 नुसके फिरायला लागले होते. फायनली एका आयडियावर तिनं शिक्कामोर्तब केलं आणि स्वतःशीच खुदकन हसली. अब आएगा मजा दक्ष बाबू. दीक्षा आनंदात आवरायला निघून गेली. दुसऱ्या दिवशीपासून दिव्याच्या लग्नाची फंक्शन सुरू होणार होती. दक्षने बँक्वेट हॉलच बुक करून ठेवला होता सगळ्या कार्यक्रमांसाठी, घरच्यांवर लोड नको म्हणून. तरी घरी थोडीफार कामं होतीच. दीक्षा खाली यायला निघालीच होती की तिला खालून दक्षचा आवाज आला. चल बेटा दिशू, ड्रामा सुरू कर. दीक्षा पटकन रूममध्ये आली आणि तिनं कानात ब्लूटूथ घातलं. आलास तू? आता जरा घरात लक्ष घाल रे दक्ष. बेचारी दिशू एकटी नसतीये सगळीकडे. मला म्हणावं तसं होत नाही आता. आणि नवरीबाईंना नटण्यामुरडण्यापासून फुरसत नाही आहे सध्या. काम संपवूनच आलास ना? अनुराधा त्याला पाणी देत म्हणाल्या. हो, फायनली सगळं सॉर्ट आऊट झालं आहे आता. त्यामुळं अब फुल फोकस ऑन दिव्या की शादी. तू काळजी करू नकोस, मी करतो सगळं मॅनेज. बाय द वे, दिशू अजून खाली नाही आली? दक्षने आश्चर्यानं विचारलं. राहू देत रे, झोपली असेल ती. दिवसभर दगदग होते तिची आणि दिवसा जमत नाही म्हणून रात्री ऑफिसचं काम करत असते. उशिरा झोपली असेल, तिलाही आराम हवाच ना, अनुराधा म्हणाल्या. बरं, मी फ्रेश होऊन येतो, भूक लागली आहे. नाथा काकांना काहीतरी बनवायला सांग ना, दक्ष म्हणाला. बरं सांगते, तू जा आणि येताना दिशूलाही घेऊन ये. हल्ली काही खायला मागत नाही ती. अशानं कसं व्हायचं? तूच जरा दम दे आता, अनुराधा म्हणाल्या. मी पाहतो काय ते, दक्ष म्हणाला आणि वर आला. त्याला येताना पाहून दीक्षानं मुद्दाम दाराकडे पाठ फिरवून बोलायला सुरुवात केली. हो ना, तुला तर माहिती आहे ना तो किती स्मार्ट आहे. मी असं काही केलं ना लगेच शोधून काढेल. हो, सांगणार आहे लवकरच. का नाही ॲक्सेप्ट करणार? करावंच लागेल त्याला. दीक्षा बोलत होती आणि दार उघडं असल्यामुळं दक्षने लगेच तिचं बोलणं ऐकलं. दिशू, तो आत आला तशी ती लगेच दचकून त्याच्या मागे वळली. ओ गॉड दक्ष, यू स्कॅर्ड मी. तिनं नाटकीपणे छातीवर हात ठेवला. तू असं अचानक आलास? तिनं नजर चोरत विचारलं. दक्ष डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता. मी परमनंटली शिफ्ट झालो नव्हतो ना बँगलोरला, परत येणारच होतो. बाय द वे, कुणाशी बोलत होतीस? त्यानं विचारलं. ते नैनाचा फोन होता, तिच्याशीच बोलत होते. दीक्षा इकडे तिकडे पाहत म्हणाली. तू दमला असशील ना, मी चहाचं पाहते. दक्षला विचारात पडलेलं पाहत दीक्षा गालात हसत तिकडून खाली जायला निघाली. कुणाशी बोलत होती ही? नैना तर नक्कीच नव्हती. काय ॲक्सेप्ट करायचंय? आणि कुणी? माझ्याबद्दल बोलत होती का? दक्षच्या डोक्यात विचार फिरायला लागले. दक्ष, येतोयस ना? खालून दीक्षाचा आवाज आला तसा तो मनातले विचार झटकत खाली निघून गेला. दक्ष खाली आला तेव्हा दीक्षा खुशीत सगळ्यांशी बोलत होती. आज जरा जास्तच खुश वाटतीये ही. दक्षच्या डोक्यात किडा वळवळला. तू आलायस म्हणून असेल. तू नाही का खुश झालास लँड झाल्यावर तिला भेटायचं म्हणून? त्याचं मन त्याला समजावत म्हणालं आणि त्यानं होमध्ये मांडो लावली. घे. दीक्षाने त्याच्या प्लेटमध्ये चांगले 2 मोठे चमचे पोहे वाढले. ओय, हे काय करतेस? मी कधी म्हणालो मला अजून पोहे हवेत? दक्ष आश्चर्यानं म्हणाला. मग मुंडी काय मानेचा एक्सरसाइज करण्यासाठी होमध्ये हलवलीस? दीक्षानं भोया उंचावत विचारलं. ते तर मी सोड, जाऊ देत, खातो आता वाढलेत तर. दक्ष निमूटपणे पोहे खायला लागला. दीक्षा हसू दाबत त्याच्याकडे पाहत होती. आज दक्ष निवांत होता. त्याचं काम आवरल्यामुळं तो आज घरीच थांबणार होता. खाऊन झाल्यावर तो रूममध्ये आला. त्याच्या पाठोपाठ दीक्षाही आली. तिनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून दक्षकडे पाहिलं. त्याचं लक्ष नव्हतं. ती स्वतःशीच खुदकन हसली. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून दक्षने तिच्याकडे पाहिलं. तिला असं एकटंच हसताना पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. चेहऱ्याला काही लागलंय का माझ्या? त्यानं सार्कास्टिकली विचारलं. नाही, तसंही मी तुला कुठे हसतीये? ते तर मी असंच. दीक्षा जराशी ब्लश करत म्हणाली आणि बाहेर बाल्कनीत गेली. हिला काय ताप वगैरे आलाय का? अशी काय येड्यागत करतीये?
पाहायला हवं. दक्ष विचार करत बाहेरच्या दिशेनं निघाला होता की परत दीक्षा ब्लूटूथ लावून कुणाशी तरी बोलताना दिसली. तिनं मागे पाहिलं तसा दक्ष पटकन दारामागे लपला. ओ माय बेबी, आत्ता तर कुठे भेटलोय आपण? वी आर जस्ट गेटिंग टू नो इच अदर ना. अजून तर खूप काही करायचं आहे मला तुझ्यासाठी. ओ तो ना, डोंट वरी. न बोलून जातोय कुणीकडे तो. मी म्हणाले ना, त्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार. हां, थोडं वाईट वाटेल त्याला, पण चालवून घेईल तो. दीक्षा मुद्दाम दाराकडे पाहत बोलत होती आणि तिकडे दक्षच्या कपाळावर एक एक आठी पडत होती. दिशू, तो न राहावून बाहेर आला. काय चाललंय तुझं? मी आल्यापासून पाहतोय सारखी फोनवर गुलूगुलू करतीयस, स्वतःशीच हसतीयस. त्यानं तिच्यावर नजर रोखली. ओ, ते मी ना माझ्या बेबीशी बोलत होते, दीक्षा गोड हसत म्हणाली. बेबी? दक्ष काहीतरी बोलणार तोच दिव्या आली आणि काहीतरी खुसफुस करत दीक्षाला तिकडून घेऊन गेली. बेबी कोण आहे? हिचा बेबी तर मी आहे. मग ही कुणाशी बोलत होती? दक्ष डोकं खाजवत विचार करत होता. दक्ष, कही तेरा पट्टा कट तो नाही हुआ ना? त्याच्या मनानं त्याला भीती घातली. छा छा, कुछ भी, असं काही नसणार आहे. दक्षने त्याच्या मनाला दटावलं आणि तो आडवा झाला. 2 दिवस त्याची बरीच दगदग झाली होती, त्यामुळं पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला. दिव्याशी बोलून दीक्षा रूममध्ये आली तेव्हा दक्ष महाराज घोरत होते. तिनं प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवला. बाबू, तुझा बाबा आहे ना, त्याला अजून माहीत नाही आहे हा तुझ्याबद्दल, पण मला प्रॉमिस करायचं हा, त्याला कळल्यावरही तू माझ्याच टीममध्ये राहायचं, ओके? ती स्वतःशीच पुटपुटली. आता पुढे काय करायचं याचा प्लॅन तिच्या डोक्यात रेडी होत होता. संध्याकाळी दीक्षा रेडी होत होती की दक्षने तिला मागून मिठीत घेतलं. हे बायको, आल्यापासून नीट भेटलीच नाही आहेस तू मला. आय मिस यू दिशू. डिड यू मिस मी? त्यानं लाडात येत विचारलं. तुला कशाला मिस करू मी? दीक्षा हसत म्हणाली. आता तर शक्यच नाही येते, ती मिश्किल हसत म्हणाली. म्हणजे? दक्षने लगेच तिला स्वतःकडे वळवलं. मी आल्यापासून बघतोय दिशू, तू जरा वेगळी वागतीयस. नक्की काय झालंय? दक्षने जरा गंभीर होत विचारलं. आता हे असंच होणार आहे दक्ष, सवय करून घे. दीक्षा त्याच्या गालावर टॅप केलं आणि हसत त्याच्यापासून दूर झाली. 1 मिनिट, काय म्हणालीस तू? सवय करून घे म्हणजे? दक्ष चिडक्या आवाजात म्हणाला. म्हणजे सवय करून घे, दीक्षा हसत म्हणाली. हॅलो, ही कोडी सोडवायला वेळ नाही आहे हा मला. दिशू, सरळ सांगणारेस का काय चाललंय? दक्ष हायपर होत म्हणाला. ओके, रिलॅक्स, तू बस जरा इकडे, मला बोलायचं आहे तुझ्याशी, दीक्षा म्हणाली. तसा दक्ष चेअरवर बसला. बोल आता. दक्ष, ॲक्च्युली आत्तापर्यंत मला वाटायचं माझं सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम आहे, पण... दीक्षा बोलता बोलता थांबली. दक्ष तिच्याकडे रोखून पाहत होता. पण काय? त्यानं विचारलं. पण तसं नाही आहे दक्ष, माझ्या लाईफमध्ये कुणीतरी आहे, दीक्षा गंभीर चेहऱ्यानं म्हणाली. दक्षच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. दिशू, काय बोलतीयस तू हे? हे असं नाही होऊ शकत ना, तू खेचतीयस ना माझी? दक्ष भांबावला होता. नाही दक्ष, खरं सांगतेय, माझ्या लाईफमध्ये कुणीतरी आहे आणि आता कायमचं राहणार आहे. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो वेड्यासारखा तिचा चेहरा निहाळत होता. हे कधीपासून दीक्षा? त्याचा आवाज कापरा झाला. आज सकाळपासून. म्हणजे तसं तर कदाचित 15 दिवस किंवा महिना झाला असेल, अजून कॅल्क्युलेट केलं नाही, पण कळलं आजच सकाळी, दीक्षा निर्विकार चेहरा ठेवत म्हणाली. दिशू, तू हे... दक्षला काय बोलावं कळत नव्हतं. कोण आहे तो? त्यानं कसं बसं विचारलं. माहीत नाही, दीक्षा म्हणाली. खरं तर तिला दक्षवर खूप प्रेम येत होतं. बिचाराचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. माहीत नाही म्हणजे? डोकं फिरलंय का तुझं दीक्षा? तुझ्या लाईफमध्ये कोणीतरी आहे. आणि तुलाच माहीत नाही आहे तो कोण आहे? काय मूर्खपणा लावलायस हा? दक्षचा आवाज चढला. अरे खरंच माहीत नाही आहे. म्हणजे तो असू शकतो किंवा तीही असू शकते ना. काय माहीत, दोघेही असतील. म्हणजे 2 तो किंवा 2 ती, दीक्षा मिश्किल हसत म्हणाली. अगं काय बरळतीयस तू? दक्ष वैतागत म्हणाला. तुझी तब्येत बरी आहे ना दीक्षा?
दिव्याच्या लग्नाचा तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? तो, ती, दोघे, काय आहे हे सगळं? दक्षने विचारलं. दिशू, इनफ हा, काय ते सरळ सांग. दक्षचा पेशन्स संपत चाललेला. आता जास्त ताणण्यात अर्थ नाही हे समजून दीक्षानं हसत त्याच्यापुढे टेस्ट किट ठेवला. हे काय? दक्षने तिच्याकडे पाहिलं. तिचे गाल आरक्त झालेले. लाजायला काय झालं? हे तर... एक मिनिट, हे हा तर... दिशू? दक्षचे डोळे विस्पारले. येस. दीक्षा त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि तिनं त्याच्या गळ्यात हात गुंफले. बी रेडी मिस्टर कारखानीस. लवकरच आपल्या दोघात तिसरा किंवा तिसरी येणारे, तेही परमनंट. वी आर प्रेग्नंट दक्ष. दीक्षा आनंदात त्याच्याकडे पाहत म्हणाली. माय गॉड, तू म्हणजे... आपण म्हणजे खरंच? म्हणजे तू आई, मी बाबा, तू आई, म्हणजे आपण आई बाबा होणार आहोत. दक्षला काय बोलावं कळेनासं झालेलं. त्याच्या डोळ्यातून टपाटप अश्रू पडत होते. दीक्षाचेही डोळे भरून आले होते. तिनं हसून होकारार्थी मान हलवली. ओ माय गॉड दिशू. दक्षने रडत तिला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच दिशू. तो वेड्यासारखं तिच्या चेहऱ्यावर किस करत होता. आपलं बाळ, आपलं. त्यानं अलगद तिच्या पोटावर हात ठेवला. येस, आपलं बाळ. दीक्षानं भरल्या डोळ्यांनी त्याच्या हातावर हात ठेवला. दोघे कितीतरी वेळ तसेच बसून होते. दिशू, 2 मिनटं खरंच घाबरलो होतो मी. खरंच तुझ्या लाईफमध्ये दुसरं कुणी? दक्ष बोलत होता की दीक्षानं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. शक्य नाही आहे ते दक्ष. तुझी कितीही इच्छा असेल तरी ये दीक्षा, तो अब परमनंटली चिपक गई है तेरे साथ. माय डार्लिंग दक्ष. तिनं डोळा मारला तसं दक्षने तिला उभं केलं आणि हसत उचलून गोल फिरवलं. माय डिशुडी. त्यानं आनंदात तिच्या ओठांवर ओठ ठेवले. तिनंही खुशीत त्याच्या गळ्यात हात गुंफले. त्यानं खाली बसून तिच्या पोटावर किस केलं. हाय बेबी, मी तुझा बाबा आहे हा, तो प्रेमानं बोलत होता. दीक्षा कौतुकानं त्याच्याकडे पाहत होती. तो तसाच एकटा बडबडताना इतका गोड दिसत होता की तिला त्याला थांबवावंसंच वाटलं नाही. आणि तेव्हाच दक्ष महाराजांचे उद्गार तिच्या कानी पडले. बाबा भारी आहे हा पिल्लू. ही तुझी आई आहे ना, ती गोड आहे, पण बाबा एकदम हँडसम आहे. तू माझ्यावरच जा हा. बाबा बेबी एक टीम. दक्ष प्रेमानं म्हणाला आणि खांद्यावर फटकाच पडला. झालं फितवून माझ्या बाळाला. दीक्षानं डोळे वटारले. आपल्या ना दिशू. दक्ष केविलवाना चेहरा करत म्हणाला. सगळीकडे आपलं. दक्ष महाराजांचा जय जयकार असो. दीक्षा नाटकी आवाजात म्हणाली. बरं राहिलं. दक्ष उठून उभा राहिला आणि त्यानं तिला जवळ घेतलं. ॲडव्हान्समध्ये सांगावं लागतं राणीसाहेब, तसंही आता यापुढे दीक्षा महाराणींचा जय जयकारच असणार आहे. त्यानं तिच्या गालावर ओठ टेकले तशी ती खुदकन हसली. दिशू प्लीज, आता तुझी धावाधाव बंद हा. तू फक्त आराम कर. आपण उद्याच डॉक्टरकडे जातोय. तिकडून आल्यावर निमूटपणे माझं ऐकायचं. काही हवं असेल तर लगेच सांगायचं. बरं, आई आणि दिव्याला सांगितलंस? त्याने विचारलं. नाही, आधी बाळाच्या वेड्या बाबाला न्यूज द्यायची होती. दीक्षानं डोळे मिचकावले. ही अशी न्यूज देतात का मिसेस ड्रामा दक्ष कारखानीस? त्यानं तिच्यावर नजर रोखली. मग काय अपेक्षा होती तुझी? मी असं लाजत मोरडत यावं, पदराशी चाळे करत आणि म्हणावं, अजी सुनते हो, आपसे कुछ कहना था. वो मैं माँ बनने वाली हूँ. इश. दीक्षा ॲक्टिंग करत म्हणाली तसं दक्षला हसू आवरलं नाही. मी दीक्षा आहे दक्ष डार्लिंग, आणि तुला छळणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे, राईट? तिनं डोळा मारला. आली मोठी छळणारी. काय यार, वाट लागलेली माझी. तुझ्या डिक्शनरीतल्या लाखो शिव्या खाणं मंजूर, पण हे असं काही ऐकणं नाही यार. दक्ष गरीब चेहरा करत म्हणाला. दक्ष, मला वाटतंय आपण उद्या डॉक्टरकडून आल्यावर आपल्या स्टाईलमध्ये डिक्लेअर करूया ही न्यूज. व्हॉट से? दीक्षा एक्सायटेड होत म्हणाली. येस, गुड आयडिया. तसंही माझी बायडी आमचं सगळंच हटके संघटनेची प्रेसिडेंट आहेच. दक्षने तिचे गाल ओढले. दिशू, आता ना आपण रूममध्ये चेंज करून घेऊया. आणि ना, दक्ष उत्साहात बोलत होता. दीक्षा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनुराधा आणि दिव्या डिनरसाठी दोघांची वाट पाहत होत्या. दिनेश आणि फॅमिली निवेदिताच्या घरी गेली होती. दक्ष आणि दीक्षा हसत खाली आले. खाली उतरतानाही दक्षने तिचा हात पकडला होता. दादा,
काय यार, कधीची वाट पाहतेय मी. तुमचं काय बाबा, रोमन्सने पोट भरलं असेल. इकडे आमच्या पोटात कावळे ओरडतायत त्याचं काय? दिव्या त्यांना चिडवत म्हणाली. तशा अनुराधा गालात हसल्या. जरा जास्तच ओढतीयस ग तू दिवुरानी. 4 दिवस थांब तू फक्त. फिर ना पासे पलट जाएंगे. तुझी शेंडी माझ्या हातात असणार आहे, समजलं ना? एकदा तुझं लग्न होऊ देत, मग बघू ना कसे वेळेत पोहोचताय ते. दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. दादा, काहीही असतं तुझं. दिव्या ब्लश करायला लागली. आता का? मोठं चुरूचुरू बोलत होतीस ना, आता बोल ना. हां, दक्षने तिला वेडावून दाखवलं. अनुराधा आणि दीक्षा हसून दोघांकडे पाहत होत्या. दिशू, बरं वाटतंय ना आता? बघ, तुझ्या आवडीचा पनीर बटर मसाला केलाय. निदान त्या निमित्तानं तरी नीट जेवशील, अनुराधा म्हणाल्या. त्यांनी सगळ्यांना जेवायला वाढलं. दिव्या लगेच तुटून पडली. दक्ष दीक्षाकडे पाहत होता. तिचं लक्ष अनुराधांकडे असणाऱ्या एका बाऊलवर होतं. त्यात काय आहे आई? दीक्षानं कुतूहलानं विचारलं. हे होय, कारलं आहे त्यात, त्या म्हणाल्या. मलाही हवंय, दीक्षा म्हणाली आणि अनुराधा आश्चर्यानं तिच्याकडे पाहायला लागल्या. अगं, पण तुला तर अजिबात आवडत नाही ना कारलं, त्यांनी विचारलं. हो, पण हे खूप टेम्पटिंग वाटतंय. दीक्षानं ऑलमोस्ट तो बाऊल ओढून घेतला आणि त्यातली भाजी वाढून घेतली. सगळे डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होते, पण तिने मात्र कुणाचीच पर्वा न करता भाजीचा घास घेतला आणि तिनं डोळे बंद केले. दक्षने उलटी आल्यासारखं करत तोंडावर हात ठेवला. त्याचं तोंड कमालीचं वाकडं झालं होतं. चक्क दीक्षा कारलं खात होती आणि तेही आवडीनं. अनुराधा न कळून तिच्याकडे पाहत होत्या. दिव्या तिच्याच नादात पनीर ठुसत होती. दक्ष मात्र तिच्या खाण्याचा स्पीड पाहून आ वासून बसला होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.